कॅशने जेव्हा व्यवहार करायचो तेव्हा पैसे जास्त शिल्लक राहायचे आणि ऑनलाईन जेव्हा करतो पैसे जास्त खर्च होत आहेत. डिजिटल पेमेंट्सची मार्ग चुकीचा आहे तर नक्कीच नाहीये, कारण का आपलं खूप सोपं झालंय लाईफ Correct. त्याच्यामुळे. पण कसं व्हायचंय तू लक्षात घे, जेव्हा कॅशने पेमेंट्स करायचो ना, हां. कुठेतरी तुझी बघ कॅश तू जेव्हा देतो तुला कळतं, तुझ्या पॉकेटला पण हां. कळतं, स्वतःला पण मेमराईज होतं की बाबा माझी कॅश संपतीये आता, हां. मला म्हणजे माझं पॉकेट रिकामं झालंय, माझ्याकडे एवढीच कॅश होती. करेक्ट. ते तुला डिजिटल पेमेंट्स मधनं म्हणजे कठीण जातं. आपल्या अकाउंटला आहे, पटापट युपीआयनी स्वाईप करत जा, लक्षातच राहत नाही की हां. किती पैसे आपले संपले. करेक्ट. हेच तू आता क्रेडिट कार्डने बघ, आपल्याकडे नसणारे पैशांची उधळण, म्हणजे ते तर अजूनच वाईट की Correct. म्हणजे मला जेव्हा माझा पगार येणार आहे, मला माझा जो आउटस्टँडिंग आहे क्रेडिट कार्डचा तो देण्यासाठी पण पैसे आहेत की नाही ह्याचा पण लोकांचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे जेव्हा कॅश वापरले जायची, आपल्याला मेमरीला ते Correct. रेकग्नाइज व्हायचं हां. की माझे पैसे संपतायत. हां. तेच डिजिटल पेमेंटने कुठेतरी अजूनच आपण त्याच्या वरती जायला लागलो आणि क्रेडिट कार्डने तर अगदी संपवलंच. म्हणजे मग तसं आपण कुठेतरी गोंधळ होतोय लोकांचा आणि मग कुठे मग ती सेव्हिंग्स मिस होते. सेव्हिंग्स म्हणण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट.